नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी व इयत्ता 12वी डिजिटल मार्कशीट कसं डाउनलोड करायचं ते समजून घेणार आहोत. यासाठी आपण एक कोणतंही वेब ब्राउझर ओपन करायचं आहे. वेब ब्राउझरमध्ये आपल्याला ई मार्कशीट असं टाईप करायचं आहे. हे बघा, ई मार्कशीट असं टाईप केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसणार आहे. यामधून आपल्याला सर्वात वरती जे नाव दिसतंय त्या नावावरती क्लिक करायचं. बघा, महाराष्ट्र.gov.in या नावावरती आपण क्लिक करतोय. या नावावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसेल. यामध्ये आपल्याला डाव्या बाजूला जे लॉग इन विंडो आहे त्या लॉग इन विंडोवरती आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो बघा की तर आपल्याला इयत्ता 10वी व इयत्ता 12वीचं मार्कशीट या ठिकाणी लॉग इन करून मिळणार आहे. परंतु आपण या ठिकाणी अगोदर आपलं अकाउंट क्रिएट करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण क्रिएट न्यू अकाउंट यावरती क्लिक करूया. यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसेल. यामध्ये आपल्याला काही माहिती भरायची आहे आणि त्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे. या ठिकाणी आपल्याला आपलं नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी निवडायची आहे. तर कॅटेगरीमध्ये आपल्याला 3 पर्याय दिसतात. त्यापैकी आपण इंडिव्हिज्युअल हा पर्याय निवडतो आहोत. त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर SSC, HSC, SSC और HSC म्हणजे दोन्हीसाठी पण आपल्याला निवडता येणार आहे. यापैकी मी आता SSC हे निवडतो आहे. आपल्याला जर दोन्ही इयत्ता 12वी आणि इयत्ता 10वी दोन्हीचे जर मार्कशीट हवे असतील तर आपण दोन्हीचा पर्याय निवडू शकतो. या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. बघा, आपण बघू शकतो. आता या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाईप करतोय. मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर आपल्याला इथं एक ईमेल आय डी द्यायचा आहे. ईमेल आय डी आपला युजर आय डी असणार आहे. बघा, त्यानंतर आपल्याला आपला एक पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. पासवर्ड तयार करत असताना एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर आणि एक न्यूमरिक नंबर आणि त्यानंतर उर्वरित आपल्याला नंबर द्यायचे आहेत जे की डिजिट असणार आहे. आणि एकूण कमीत कमी आपल्याला 8 अंकाचा पासवर्ड तयार करायचा आहे. मी या ठिकाणी माझा पासवर्ड तयार करतोय. त्यानंतर स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा आपल्याला इथं कॅप्चा बॉक्समध्ये टाकायचा आहे. आणि आपल्याला इथे एक चेकबॉक्स दिसतं बघा, आय ॲग्री टू द टर्म अँड कंडिशन्स. तर यावरती आपल्याला चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर इथे दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP आलेला आहे. तो OTP आपल्याला या OTP बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि प्रोसेस यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक मेसेज आलेला आहे बघा, रजिस्ट्रेशन सक्सेसफुल, प्लीज लॉग इन टू कंटिन्यू. आणि या ठिकाणी क्लिक हिअर टू लॉग इन आपण या ठिकाणी देखील क्लिक करून आपण आपलं लॉग इन करू शकतो. बघा, आता या ठिकाणी आपली पुन्हा आपण बघू शकतो की जे होम पेज आहे ई मार्कशीटचं ते ओपन झालेलं आहे आणि डाव्या बाजूला जी लॉग इन विंडो आहे त्या लॉग इन विंडोवरती आपण क्लिक करणार आहोत. या ठिकाणी बघा, आपण आपल्याला जो युजर आय डी आणि पासवर्ड जो आहे तो आपण या ठिकाणी टाकणार आहोत. तर बघा, आता मी यापूर्वी जो अकाउंट क्रिएट केलेला आहे तो अकाउंट क्रिएट केलेला युजर आय डी आणि पासवर्ड टाकतो. त्यानंतर स्क्रीनवरील कॅप्चा टाकून लॉग इन होते. वरती क्लिक केल्यानंतर आपण लॉग इन झालेलो आहोत. बघा, लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड आपल्याला ओपन होणार आहे. या ठिकाणी आपलं युजर मेनू म्हणजे आपलं लॉग इन व आपलं नाव, त्यानंतर आपला पासवर्ड जर चेंज करायचा असेल तर ते देखील ऑप्शन आहे. लॉगआउटचा ऑप्शन आहे. आपल्याला इयत्ता 10वी व इयत्ता 12वीचं जर मार्कशीट हवे असेल तर वरती आपल्याला जो मेनू दिसतो बघा या ठिकाणी त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण इयत्ता 10वीचं मार्कशीट इथून डाउनलोड करणार आहोत. तर इथं आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे आपल्यासमोर विंडो ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला सिलेक्ट एक्झाम इयर म्हणजे कोणत्या वर्षी आपण परीक्षा दिलेली आहे 10वीची ते आपल्याला निवडायचं आहे. तर मला या ठिकाणी 2026 या वर्षाचं मार्कशीट डाउनलोड करायचं आहे. बघा, तर मी या ठिकाणून 2026 हे वर्ष निवडत आहे. बघा, या ठिकाणी मी 2026 हे वर्ष निवडलेलं आहे. त्यानंतर सिलेक्ट एक्झाम सेशन म्हणजे आपण मार्चमध्ये दिली की जूनमध्ये परीक्षा दिली तर आपण या ठिकाणी मार्चमध्ये परीक्षा दिलेली आहे त्यामुळे आपण मार्च हे ऑप्शन निवडत आहोत. त्यानंतर आपल्याला आपला परीक्षेचा बैठक क्रमांक इथे टाईप करायचा आहे. बघा, जो आपला इयत्ता 10वीचा परीक्षेचा बैठक क्रमांक आहे तो आपण टाईप करूया. आपल्याला इयत्ता 10वीला मिळालेले जे एकूण गुण आहेत ते इथे टाकायचे. बेस्ट ऑफ 5 मधून आपली गुणांची टक्केवारी आलेली असेल ते एकूण गुण जे आहेत
तर जे बेस्ट ऑफ 5 मध्ये आपले पकडलेले आहेत तर ते गुण आपल्याला इथे टाकायचे आणि त्यानंतर स्क्रीनवर दिसणारा जो कॅप्चा आहे तो आपल्याला इथे टाईप करायचा आहे. बघा स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा टाकलाय मी आणि सबमिट या बटनावरती क्लिक करत आहे. आता सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर माझं मार्कशीट ओपन झालेलं आहे. मी ज्या विद्यार्थ्याचं मार्कशीट ओपन करायचं होतं, ज्या विद्यार्थ्याचं मार्कशीट मला डाउनलोड करायचं होतं ते इथे मला दिसत आहे. आता या मार्कशीटची मला PDF पाहिजे, जी की आपल्याला PDF अशी दिसणार आहे की जी बोर्डाची PDF आहे तशा पद्धतीची PDF असणार आहे आणि ती आपल्याला प्रत्येक ठिकाणी वैध असणार आहे. म्हणजे जे सरकारी कामकाज आहे, जे सरकारी काम असणार आहे त्यासाठी ही आपली PDF चालणार आहे, हे मार्कशीट आपल्याला चालणार आहे. तर आपण या ठिकाणी काय करूया, डाउनलोड SSC मार्कशीट यावरती क्लिक करूया. यावरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपली PDF डाउनलोड झालेली आहे. मी त्यावरती क्लिक करतो आणि तुम्ही मार्कशीट बघू शकता. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही की हे मार्कशीट आपल्याला जे बोर्डाकडून प्राप्त होणार आहे त्याच पद्धतीचे मार्कशीट आहे. आता या उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला एक ब्लँक जागा दिसते पांढरी, इथे आपला फोटो येणार आहे. आता या आपण बघू शकतो की हे मार्कशीट आपल्याला डिजिटल कॉपी या नावाने आलेले आहे. म्हणजे आपलं हे डिजिलॉकरला असणारे, डिजिलॉकरला मिळणारं जे मार्कशीट आहे त्याच पद्धतीचे मार्कशीट आहे आणि हे मार्कशीट आपण ई मार्कशीट या वेबसाईटवरून डाउनलोड केलेले आहे. तर असेच आपल्याला इतर पण मार्कशीट डाउनलोड करायचे असेल, जे की 10वीचे आहे, 12वीचे आहे, आपले भाऊ बहीण असतील, आपले मित्रमैत्रिणी असतील, त्यांचे पण मार्कशीट आपण एकाच युजर ID वरून डाउनलोड करू शकतो. जी आपण यापूर्वी माहिती टाकली होती, सीट नंबर टाकला होता, परीक्षेचं सेशन टाकलं होतं, म्हणजे मार्चमध्ये परीक्षा दिली तर ते टाकलं होतं, त्यानंतर एकूण प्राप्त गुण आहे ते टाकले होते. अशा पद्धतीने टाकल्यानंतर आपल्याला दुसरं देखील मार्कशीट डाउनलोड करता येणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.